नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमधल्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्यानं वन्य प्राण्यांवर हल्ला चढवलेला आहे। दुसऱ्या पिंजऱ्यात शिरून या बिबट्यानं वन्य प्राण्यांवर हल्ला केलाय। बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये 5 चितळ, 3 काळवीट आणि एका चौशिंग्याचा मृत्यू झालेला। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। नागपुरातल्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात शिरून या बिबट्यानं वन्य प्राण्यांवर हल्ला केलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 चितळ, 3 काळवीट आणि 1 चौशिंग्याचा मृत्यू झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। या बिबट्यानं हल्ला केलेले हे प्राणी आहेत, हे मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 9 प्राणी मृत्युमुखी पडलेले आहेत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय अधिक माहिती द्याल या सगळ्याबद्दल? संदीप, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हेच ते स्थळ आहे, ठिकाण आहे, हाच तो पिंजरा आहे। या पिंजऱ्यामध्ये या ठिकाणी काळवीट होते, हरिण होते आणि चौसिंगा होता। आणि हे जे फेन्सिंग दिसतंय सोलर, हे सोलर फेन्सिंग पार करून बिबट्या याच्या पार गेला आहे। आपण पाहू शकतो जवळपास 12 फुटाच्या वर आहे हा पिंजरा आणि या 12 फुटाच्या पिंजऱ्यावरती इथे फेन्सिंग सुद्धा आहे आणि या ठिकाणी फेन्सिंग मध्ये वीज प्रवाह सुद्धा सोडण्यात आलेला आहे। पण एवढं असताना सुद्धा बिबट्यानं उडी मारली आहे या ठिकाणी आणि इतक्या म्हणजे 12 फूट जवळपास ही उडी कशी मारली बिबट्यानं हा प्रश्न पडलेला आहे। काही झाडं आहेत या ठिकाणी, त्यामुळे झाडावर चढून बिबट्यानं उडी मारली का असाही प्रश्न उपस्थित होतोय। पण हे संपूर्ण हा जो भाग आहे हा 16 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे। 1000 हेक्टर पेक्षाही मोठा भाग आहे। 5 ते 6 बिबटे मुक्त आहे या परिसरामध्ये। पण हा जो पिंजरा आहे या ठिकाणचा हा पिंजरा पूर्णपणे बंद आहे चारीकडून। चितळ, सांबर या ठिकाणी चौसिंगे आहे। पण हा पिंजरा यांनी ओलांडला कसा, उडी कशी मारली हा प्रश्न मात्र अद्यापर्यंत सुटलेला नाही आहे। या बिबट्याच्या हल्ल्यामुळे 9 प्राण्यांचा फडशा पडला बिबट्यानं। पण आता इथं जे वेगवेगळे प्राणी आहे, बचाव केंद्र आहे, हे आशिया खंडातलं मोठं असं बचाव केंद्र आहे। त्या बचाव केंद्रामध्ये प्राण्यांची सुरक्षितता कशी करणार हा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पण या बिबट्याच्या हल्ल्यामुळे 9 प्राण्यांचा फडशा बिबट्यानं पाडला आहे। आता या प्रकरणामध्ये बिबट्यानं उडी कशी मारली हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी आगामी काळामध्ये या परिसरामध्ये जवळपास 5 ते 6 बिबट्या आहे। या बिबट्यांपासून इतर वन्य प्राण्यांचा बचाव कसा करायचा हा प्रश्न मात्र गोरेवाडा प्रशासनापुढे आहे। अगदी प्रवीण, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर या प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गांभीर्यानं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। इथं कोणी वन आरक्षक किंवा वन कर्मचारी होते का, किंवा त्या वेळेला ती कुठं होते त्याबद्दल काय माहिती मिळते? संदीप, हा संपूर्ण भाग जो आहे हा सीसीटीव्हीने सगळा लेस आहे। सीसीटीव्ही परिसरामध्ये आहे। माझ्या या उजव्या भागात पाहू शकतो आपण असं जंगल आहे घनदाट, आणि जंगल असताना या ठिकाणी 24 तास सिक्युरिटी असते, 24 तास वनाधिकारी असतात, पेट्रोलिंग असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेन्सिंग आहे संपूर्ण गोरेवाड्याला। आणि फेन्सिंग सोबत सिमेंटची भिंत सुद्धा आहे। पण याच्या आतमध्ये सुरक्षित हे बिबटे वावरत असतात। हे बिबटे सुरक्षित वावरत असताना बाकी वन्य प्राणी जे असतात ठिकठिकाणी, ताडोबा असेल किंवा मध्य भारतामध्ये ज्या ठिकाणी वन्य प्राणी जखमी होतात त्यांना या ठिकाणी आणलं जातं। आणि हा जो पिंजरा दिसतोय या पिंजऱ्यामध्ये या वन्य प्राण्यांना ठेवलं जातं। विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतील ते लावले जातात। पण आता हा पिंजरा बिबट्यानं ओलांडला, त्यामुळे हा घात झाला आणि 9 प्राण्यांचा फडशा या बिबट्यानं पाडला आहे। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था असो, अधिकारी असो, ते 24 तास या ठिकाणी असतात। शेकडो कर्मचारी काम करतात, पेट्रोलिंग होतं, सीसीटीव्ही आहे। पण मुळातच आता हा जो पिंजरा आहे या पिंजऱ्याची उंची, याची बनावट आणि बिबट्या ज्या पद्धतीने वावरतो, संचार करतो याचा अभ्यास होणं आवश्यक आहे। आणि वनाधिकारी सुद्धा याचा अभ्यास करतायत। वाघ सहसा झाडावर चढत नाही, उडी मारत नाही मोठी, पण बिबट्या हा झाडावर चढतो। त्यामुळे आता याचाही अभ्यास होणार आहे आणि पिंजऱ्यांचं रिस्ट्रक्चरही व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अगदी प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।